लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की काव्याने ते ताक पिलेलं असतं, त्यामुळे तिला भांग चढलेली असते. त्यामुळे ती खरं तरी ते गार्डनमध्ये डोळे बंद करून देशमुख तुम्ही येताय का नाही समोर असंही ते म्हणत असते. आता इकडनं वसू आलेली असते. वसूने देखील ते ताक पिलेलं असतं जे नंदिनीचं ताक असतं. आता त्या पिल्यामुळे खरं तर तिचं देखील हाल काव्यासारखी झालेली असते. ती म्हणत असते, शेवाळं सगळीकडं शेवाळं, शेवाळ्यावर सरळ चालणारी बाई आहे मी, चला रॅम्पॉक करूया असं म्हणून रॅम्पॉक करत असते. मला जमतंय की असं स्वतःच्याच म्हणत खरं तर समोर आलेली असते. समोर येता क्षणी तिला दिसते काव्या. आता काव्याला एकटक पाहते आणि म्हणत असते, तू कोण आहेस मुली, तू काय करतेस इथे. तेव्हा काव्या पडदेशीर डोळे उघडते आणि म्हणत असतास, मी फिसकारलेली मांजर. आणि तू कोण आहेस. तेव्हा इथे वसू म्हणते, मी काळी मांजर. म्हणजे आपण दोघी मांजर मांजर असं म्हणून दोघी एकमेकाच्या कानाला पकडतात आणि हसतात जोरजोरात. आणि आपण दोघी मांजर मांजर असं म्हणून इथे एकमेकीला बोलत असतात. आपण दोघी मांजर ना, चल इथे बस असं म्हणून ह्या दोघी आता इथे गप्पा मारायला सुरुवात करतात. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, तुम्हाला माहिती आहे का मी कुणाची मांजर आहे. तेव्हा वसू म्हणते, कुणाची. माझ्या बोक्याची. आता इथे टाळी वाजवतात आणि जोरजोरात हसायला लागतात. तेव्हा इथे वसू म्हणते, तुझा पण बोका आहे. तेव्हा इथे काव्या म्हणते, म्हणजे तुमच्या घरी पण बोक्या आहे. तो बोक्या फक्त माझा, कुणाचाही बोक्या नाही, तो फक्त माझा बोका आहे असं इथे काव्या म्हणत असते. तेव्हा वसू म्हणते, हो हो ठीक आहे, पण तू म्हणलीस ना फिसकारलेली मांजर, मग मला देखील माझ्या घरची फिसकारलेली मांजर आठवली. तुमच्या घरी पण मांजर आहे असं इथे काव्या म्हणत असते. तेव्हा वसू म्हणते, हो अगं ती डोक्यात जाते, कलेक्टर होणार आहे म्हणते ती, एक नंबरची आगाऊ येते असंही ते वसूने म्हटल्याबरोबर काव्या देखील म्हणते, आमच्या घरी देखील एक काळी मांजर आहे, नेहमी कटकारस्थानं करत असते, पण मी नाही सोडलं तिला, तिला सुत्तासारखं सरळ केलं असंही ते काव्या म्हटल्याबरोबर वसू म्हणते, तुला माहिती आहे का मी पण माझ्या मांजरीला असंच सरळ केलं बघ, आणि 16 डिसेंबरला ना तिची जागाच तिला दाखवून दिली असं म्हणून जोरजोरात हसायला लागते आणि म्हणत असते, मी आणि माझ्या मुलीनी म्हणजेच रम्याने आम्ही दोघींनी त्या मांजरीच्या टोळीचा बँडच वाजवला. काव्या आणि जीवाचं अफेअर सगळ्यासमोर आणलं. कुणाला सांगू नको हां, आणि कुणाला कळणार देखील नाही. आता हे वसूचं बोलणं खरं तर काव्या लक्षपूर्वक इथे ऐकत असते. त्याच वेळी खरं दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं असतं. आता इथे जीवा नंदिनीवर रुसलेला असतो. नंदिनी त्याचा गालावर फुंकर मारत असते आणि म्हणत असते की लागलं का जोरात. तेव्हा इथे जीवा म्हणतो, काय विचारलंस तू, लागलं का जोरात. अगं ती तुझी 5 बोटं माझ्या गालावर उमटली असतील, लाल झाला असेल माझा गाल. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, हो का लाल झाला आहे, पण तो कलर लागला आहे ना त्यामुळे खरं तर दिसतच नाही, काय करा जरा चेहरा धुवून या म्हणजे मला स्पष्ट दिसत. तेव्हा इथे जीवा म्हणतो, काय कॉमेडी सुचते तुला, कॉमेडी सुचते. आधीच तर मी तुझ्यावर भयंकर रागवलेला आहे बरं का, मी तुझ्याशी अजिबात बोलणार नाही, जा तू असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते, कुठे जाऊ, रनवेवर जाऊ का विमानात जाऊ असं म्हणून जोरात हसायला लागते. तेव्हा जीवा म्हणतो, कॉमेडी सुचते ना, हा हास, ह्या होळीला तुला काय मज्जा करून घ्यायची, काय हसायचं आहे तेवढं करून घे, पुढच्या होळीला तुला बघतोच मी. पण एक गोष्ट सांग मला, तुला कसं कळलं की मी तुझ्या ताकात भांग वगैरे टाकणार आहे. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असतं, जादूगार आपली जादू कधीच सांगत नसतो. तेव्हा जीवा म्हणतो, चल चल आता जास्त भाव खाऊ नको, सांग पटकन कसं कळलं तुला सगळं काही. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, पण आधी मला प्लीज म्हटलं तरच मी सांगेन. तेव्हा जीवा म्हणतं, ए चले बाबा, जीवा देशमुख कुणाला अजिबात प्लीज वगैरे काही म्हणत नसतो. तेव्हा नंदिनी म्हणते, हो नका म्हणू की, माझं काय अडकलंय, माझं काहीच काम नाही असं म्हणून बाजूला जाते. आता जीवाचा नाविलाज असतो त्यामुळे तो जातो तिच्या मागे आणि म्हणत असतो, अगं सांग ना बाई चकाचक बाई की प्लीज प्लीज असं जोरात ओढून म्हणतो. तेव्हा नंदिनी म्हणते, एवढं काय ओरडताय, सांगते की मी सांगते, मला माहिती आहे माझा नवरा खूप हुशार आहे, हुशारीसोबत चौफेर नजर देखील लागते. बरोबर ना जीवा, सिटी कॉलेज 2012 असंही ते नंदिनीले म्हटल्याबरोबर जीवाला सर्व गोष्टी आठवतात. आता जीवानी खरं तर जे भांग असतं ते त्याच्या फ्रेंडला फोन करून मागितलेलं असतं, ते सगळं काही नंदिनीने ऐकलेलं असतं. आता इथे जीवा स्वतःच्याच मनाला म्हणतो असं, चकाचक बाई माझी मजा घेतेस का, आता मी ताकात टाकलेलं भांगे मग कळेल तुला असं इथे जीवानी म्हटलेल्या सगळ्या गोष्टी इथे आठवल्या असतात. तेव्हा जीवा इथे म्हणत, म्हणजे तू माझं बोलणं चोरून ऐकत होतीस. तेव्हा नंदिनी म्हणते, चोरीच्या गोष्टी तर तुम्ही अजिबातच करू नका, अहो मी फक्त तुम्हाला रंगाने रंगवणार होते,
जीवा तुम्ही तर डायरेक्ट पुढेच गेलात, माझ्या ताकात डायरेक्ट भांगच टाकलं, ते पिल्यानंतर माझं काय झालं असतं. तेव्हा नंदिनी जीवा म्हणतो काय झालं असतं काय, दिवसभर हसत बसली असतीस आणि किती मजा आली असती, आणि तेव्हा नाही का तू दारू पिली होतीस तेव्हा कसं करत होतीस हे सगळं काही नंदिनीला देखील आठवलेलं असतं. तेव्हा नंदिनीला देखील ते हसायला येतं. तेव्हा जीवा म्हणतो आठवलं का सगळं, आठवलं. तेव्हा नंदिनी म्हणते काय वागोपणा तुम्ही करताय, बायकोसोबत स्वतःच्या कुणी असं करतं का, जरा तुमच्या मोठ्या भावाकडून शिका, तो असं अजिबात करत नाही. तेव्हा इथे जीवा म्हणतो हो का, त्याच्याकडून शिकू का, तुझा तो फ्रेंड आहे म्हणे, तुला सांगू का हे सगळी काही आयडिया होती का, ती खरं तर त्याचीच होती. आणि तुला एक गोष्ट आणखी देखील सांगतो, आतापर्यंत त्याच्या बायकोला म्हणजे काव्याला त्यांनी ती भांग पाजली देखील असेल, असंही ते जीवानी म्हटल्याबरोबर नंदिनीमध्ये हो का, म्हणजे काव्याने ती भांग पिली असेल. आता नंदिनीला फार इथे टेन्शन आलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला ह्या दोन मांजरी बोलत बसलेल्या असतात. आता इथे काळ्या मांजरीचं ह्या फिसकारलेल्या मांजरीला अजिबात काही बोलणं कळलेलं नसतं. आता इथे तितक्यातच इथे पार्थ येतो. आता पार्थ वसूला पाहून म्हणत असतो वसू आत्या तू इथे काय करतेस. तेव्हा इथे वसू म्हणत असते मी या गोड प्रेमळ क्यूट मुलीबरोबर ताक पिते. तेव्हा इथे पार्थ म्हणतो एक मिनिट काय, त्यांच्याजवळ येतो म्हणतो ही मुलगी तुम्हाला गोड प्रेमळ क्यूट वाटते का, ही काव्या तुला क्यूट वाटते. तेव्हा इथे खरं तर वसू म्हणते हो किती गोड मुलगी आहे ती. तेव्हा इथे खरं पार्थला ते ताकाचा ग्लास दिसतो. तेव्हा इथे तो म्हणत असतो एक मिनिट वसू आत्या अगं हे ताक तू का पेलीस. तेव्हा काव्या म्हणते पेऊ द्या हो तिला पेऊ द्या, बिचारी बाई आहे खूप, तिची दुपारी कहाणी मला सांगत होती. खरं सांगू का तुम्हाला हिच्या घरचे हिला खूप जाच करतात, पण हिने चांगलीच त्यांना अद्दल घडवली. तेव्हा इथे वसू रडायला लागलेले असते. तेव्हा काव्या म्हणते रडू नका बिचारी बाई हो. तेव्हा पार्थ इथे विचारत असतो काय नेमकं केलं तरी काय तुम्ही. तेव्हा इथे वसू खरं सांगायला लागलेले असते, मात्र तिला इथे अजिबात काही आठवत नाही. तेव्हा इथे काव्या म्हणते तिला अजिबात काही आठवत नाही. आता पार्थला इथे माहीत असते यांना भांग चढलेली आहे आणि ह्या काही पण बरगळत्यात, त्यामुळे खरं तर पार्थ म्हणतो वसू आत्या तू चल इकडनं आणि काव्या तुम्ही देखील इथून चला. तेव्हा काव्या म्हणते एक मिनिट ह्या तुमच्या आत्यात. तेव्हा वसू म्हणते हो का ह्याची मी आत्या आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो ह्यांचा काय गोंधळ चालला आहे, आणि पार्थला मात्र ह्या दोघींची जी फजिती झालेली असते त्याबद्दल खरं फार हसायला येत असतं. आता खरं तर पार्थ त्या दोघीला घेतो आणि इकडे घेऊन गेलेला असतो. आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते. खरं तर इथे जे आपली वसू असते त्या वसूचं डोकं भयान दुखत असतं आणि रम्या तिला चेपवून देत असते. तेव्हा इथे खरं रम्या म्हणत असते आणखी एक आणू का ताकाचा ग्लास, मग जरा तुला हलका हलका वाटेल. तेव्हा इथे वसू म्हणते अगं काय करतेस, मला काय माहिती त्याच्यात भांग वगैरे असेल म्हणून, माझ्या घशाला कोरड पडली म्हणून मी ती पिले, असं इथे वसूने म्हटल्याबरोबर खरं माननीला फार हसायला येत असतं. तितक्यातच खरं तर आता इथे पार्थ आणि जीव आलेले असत. आल्याबरोबर म्हणत असत कुणाला पाहिजे ताकाचा ग्लास, त्यात कोथिंबीर बर्फ टाकून आणाव का. तेव्हा माननी म्हणते एक गप्पा सारे तुम्ही तर अजिबात काही बोलू नका, हे सगळं काही तुमच्यामुळेच होतंय. वसवात्या तुला देऊ का आम्ही ताकाचा ग्लास, असं इथे पार्थ म्हणतो. तेव्हा खरं वसून दे अरे बाबा त्याच ताकाच्या ग्लासनी माझं डोकं इथे गरगरतंय आणि तू काय म्हणतोस. तितक्यातच खरं रम्या काव्याला म्हणत असते काव्या तुझं डोकं गरगरणं थांबलं का. तेव्हा काव्या म्हणते नाही ना अजून देखील नाही थांबलं. तितक्यातच इकडनं खरं तर नंदिनी असते ती चहा बनवून घेऊन येते आणि म्हणत असते आत्ता गरगरणं थांबेल, नंदिनी स्पेशल चहा आणलाय ना त्यामुळे लगेच थांबेल, असं म्हणून दोघीलाही चहा देते. आता खरं तर इकडे जीवा मुद्दाम म्हणतो आई तिला विचार त्या कोऱ्या चहात काही तिने टाकलं तर नाही. तेव्हा लगेच माननी म्हणते मेल्यांनो तुम्ही गप्प बसा, माझ्या सुना अजिबात अशा नाहीत बरं का. तेव्हा इथे पार्थ म्हणतो हो का तुझ्या सुना अशा नाहीत, खरं तर तुझ्या सुनांनी तुला घोळात घेतले, त्यांनी आमच्यासोबत जो काही डाव केला डोंगराचा चिट्ट्याचा हा सगळा काही, तेव्हा कुठे गेलती तू, तेव्हा का नाही तू म्हणली काही, असंही ते पार्थ म्हणत असतो. तेव्हा लगेच काव्या म्हणते गप्प बसा तुम्ही, खरं तर ज्या दिवशी रंग उधळायचे ना त्या दिवशी तुम्ही खरं तर तुमचे गुण उधळले होते. देशमुख तुम्ही तर खरं तर मला अजिबात बोलू नका. आधीच तर खरं तर मला वसू आत्या काल काय म्हटले आणि मी काय बोलले हे खरं तर मला आठवतच नाही. आता हे ऐकल्याबरोबर खरं वसू आणि रम्या फार घाबरलेले असतात. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो आणखी एक ताकाचा ग्लास देऊ का, म्हणजे सगळं काही आठवेल तुम्हाला, असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणते तुम्ही असं काही ऐकणार नाहीत, असं म्हणून खरं तर पार्थच्या मागे धावतच गेलेली असते. आता इकडे पार्थच्या मागे काव्या बेडरूममध्ये आलेली असते. पार्थ लपून बसलेला असतो. तेव्हा काव्या म्हणते देशमुख तुम्ही कुठे लपलात, पडदिशीन बाहेर या बरं का, असं इथे म्हटलेले असते. तेव्हा इकडे खरं तर काव्या जे काही म्हटलेले असते की वसू आत्यांनी काहीतरी बोललेलं असतं, हे ऐकल्याबरोबर खरं आपल्या वसू आणि रम्याला फार टेन्शन आलेलं असतं. तेव्हा इथे वसू म्हणत असते खरं तर मी बेडरूममध्ये जाते आराम करते कारण की माझं डोकं जरा गरगरते, असं म्हणून त्या दोघी तिथून निघून गेलेल्या असतात. आता इथे नंदिनीला म्हणत असते तू का मागे राहिलीस नंदिनी, अगं 4-5 धपाटे दे की ह्याला जरा आण जाग्यावर, असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असते ए आई कशाला काय करतेस, कशाला भांडण लावतेस आमच्यामध्ये, अगं काही दोन प्रेम करणाऱ्या माणसामध्ये असं भांडण लावतं का कुणी,
पण काही म्हणा, आजची होळी खरं खूपच यादगार झाली असंही ते जीवा म्हटलेलं असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, मग कसं वाटलं मोहितेंच्या मुलीकडनं हरून? तेव्हा जीवा म्हणतो, आणखी होळी संपली तरी कुठे, कळेलच की तुला. असं म्हटल्यावर नंदिनी म्हणते, काय म्हणायचं तुम्हाला? तेव्हा जीवा खरं तर त्याने हातात कलर आणलेला असतो, तो कलर घेतो आणि नंदिनीला लावतो. तेव्हा नंदिनी खूप जोरात इथे चिडलेली असते. तेव्हा इथे खरं तर जीवाला फार बरं वाटलेलं असतं. तेव्हा माननी म्हणते, काय करतोस मेल्या, तिने आंघोळ केली होती ना, असं काय करतोस? असं इथे खरं माननी म्हटलेली मात्र इथे फार चिडलेली असते. आता इथे काव्या देखील पार्थवर चिडलेली असते, कारण की तो बेडरूममध्ये लपून बसलेला असतो. तेव्हा ती म्हणत असते, मी 3 माणूस तर नाही आलात ना तर बघते तुमच्याकडं. तेव्हा पार्थ इकडे जो लपलेला असतो तो म्हणत असतो, काय करताल मग? असं इथे म्हटल्याबरोबर काव्या त्याच्याकडे जाते आणि त्याला जोरात इथे फटका देते. फटका देत असताना खरं तर काव्या म्हणत असते, काय चाललंय देशमुख तुमचं, सांगा बरं, असा कोणी भांग पाजतं का स्वतःच्या बायकोला? तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, अहो मला काय वाटलं तुम्ही भांग पाजली ना तर तुमचे सिक्रेट मला सांगता. तेव्हा काव्या म्हणते, काय राहिलेत माझे सिक्रेट तुम्हाला सांगण्यासारखे, आता सांगा बरं, सगळे सिक्रेट तर तुम्हाला मी सांगितले. तेव्हा पार्थ म्हणतो, अहो मला वाटलं की नंदिनी ताईचे तुमचे काही नाही तर तुमच्या त्या खारुताईचे सिक्रेट असतील. असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असते, हो हे खारुताई किती दिवस झालं गायब आहे, फोन नाही काही नाही. असं म्हणून खरं तर तिथे अनिशाला तिने फोन लावलेला असतो. लावल्याबरोबर काव्या म्हणत असते, अगं कुठेच अनिशा तू, कुठे गायबस? आता इथे दोघेही एका सुरातच म्हणतात, हॅपी होली खारुताई. असं इथे म्हटल्याबरोबर खरं समोरून जी अनिशा असते ती शांतपणे म्हणते, हॅपी होली पार्थ आणि पार्थची काव्या. असं इथे शांतपणे तिचं बोलणं ऐकल्याबरोबर खरं तर इथे काव्याला फार टेन्शन आलेलं असतं. आता त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपली जी नंदिनी असते ती जीवावर रुसलेली असते. तिच्या गालावरचा ती कलर काढत असते. तेव्हा खरं तर जीवा आलेलं असतं. जीवा म्हणतो असं की चकाचक बाई, हा प्रेमाचा रंग आहे, असा तो नाही निघणार, पुसू नकोस. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, तुम्ही तर माझ्याशी अजिबातच बोलू नका. तेव्हा इथे जीवा म्हणतो, आजच्या दिवशी रंगाने रंगायचं असतं, असं रागाने नाही. तेव्हा इथे नंदिनी रागातच म्हणते, मला हा फालतूपणा अजिबात आवडत नाही, मी खरं तर तुमच्याशी अजिबातच बोलणार नाही. असं इथे म्हटल्याबरोबर खरं तर लगेच आपला जीवा असतो तो तिच्यासमोर पुरणपोळी धरतो. आता पुरणपोळी धरल्याबरोबर ती खुश झालेली असते. तेव्हा इथे जीवा म्हणतो, हो लगेच राग गेला तुझा? तेव्हा इथे मुद्दाम खरं नंदिनी परत चिडलेली असते, म्हणत असते, आधी रंग लावायचा आणि मग पुरणपोळीचं आम्हीच दाखवायचं, अजिबात नाही, मी बोलणारच नाही तुमच्याशी. तेव्हा इथे खरं तर जीवा तिच्या समोर जातो आणि म्हणतो, काय म्हणायची माहिती का तुला, पुरणपोळी समोर असताना एखादा गोड माणूस रुसला ना तर त्या पुरणपोळीचा गोडवा कमी होतो. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, हो ना, मग मला ही अजिबातच नकोय अगोड पुरणपोळी. असं म्हणून रुसून बसलेली असते. तेव्हा इथे जीवा म्हणतो, भलतीच फुगली. असं म्हटल्यावर नंदिनी रागाने बघते, अरे पुरणपोळी म्हटलो मी, तुला काय वाटलं? अगं तुला नाही म्हटलो. तेव्हा नंदिनी म्हणते, मला अजिबात पुरणपोळी नको. तेव्हा जीवा म्हणतो, तुला तर आवडते ना? तेव्हा जीवा म्हणतो, तुला सांगू का, ह्या पुरणपोळीत मी काय काय टाकलंय? असं इथे खरं तर जीवा मुद्दाम करत असतो तिचा रुसवा घालण्यासाठी. आता त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला काव्यानी अनिशाचा असा आवाज ऐकून तिला म्हणत असते, अगं अनिशा काय झालं, तू कुठे, सिरियस आहे का, काही झालंय का, ठीक आहे ना सर्व? तेव्हा अनिशा म्हणते, नाही ग काही नाही, बोल ना, काही काम होतं का तुझं? असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असते, अगं गायबच तू, फोन नाही, मॅसेज नाही, आहेस कुठे? तेव्हा पार देखील म्हणतो, तेच तर, अहो मी म्हटलं तुम्ही लपून छपून याल आणि मला म्हणाल की जिजू आपण या मांजरीला खरं तर भिजूयाच, पण असं काही झालंच नाही. तेव्हा इथे काव्या देखील म्हणते, खरंच ना ग अनिशा, पार्थ म्हणतात तसं अगदी, तू जर तिकडे आली असतीस ना खरंच खूप मज्जा आली असती, मला खरंच खूप बरं वाटलं असतं, पण तू आलीच नाहीस. पण तुला सांगू का, या देशमुखांनी काय केलं आमच्यासोबत, अगं मला भांग पाजली त्यांनी ताकात आणि त्यानंतर माझी जी फजिती झाली ना ती तर तू विचारूच नको, आणि मी काय काय बरळले ना ते देखील मला अजिबातच आठवत नाही. तेव्हा मुद्दाम पार्थ म्हणत असतो, तेच तर ना, या बोक्याने त्या मांजरीला कसा त्रास दिला हे बघायला खरं तर तुम्ही हव्या होता. तेव्हा इथे काव्या म्हणते, पण त्याआधी मी आणि नंदिनीताईने तुमच्यासोबत काय केलं हे तिला सांगा की. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, ते काय जास्त महत्त्वाचं नाही, ते ऐकू नका. तेव्हा इथे काव्या म्हणते, गप्प बसावं तुम्ही, या मांजरीने बोक्याला कसा त्रास दिला हे सुद्धा खारुताईला कळलंच पाहिजे ना. तेव्हा खरं तर काव्या सर्व काही तिथे अनिशाला सांगत असते. तुला अनिशा सांगू का, आम्ही काय केलं होळी दिवशी, आम्ही ना सगळेजण घरचे मोहितेंच्या घरी गेलो. तेव्हा इथे काय केलं, ह्या दोघांसाठी चिठ्ठ्या सोडल्या आणि त्याच्यावर कोडी लिहून ठेवली. ते कोडी कशीबशी त्यांनी सोडली. तेव्हा पार्थ म्हणतो, कशीबशी नाही, आम्ही चांगलीच आणि पडदिशीने सोडली आणि मोहिते सदनमध्ये गेलो देखील. तेव्हा इथे काव्या म्हणते, तिथं आल्यानंतर तुमची काय फजिती केली हे तुला सांगू का, अगं आम्ही यांना अक्षरशः भिजवून टाकलं आणि सर्वांनी यांना कलर लावला. असं इथे काव्या आणि पार सांगत असतात. मात्र इथे खरं तर जी अनिशा असते ती शांतपणे यांचं बोलणं ऐकत असते, अजिबात काही रिॲक्ट करत नसते. पार्थ म्हणत असतो, हे सर्व काही ठीक आहे, पण तुम्ही अनिशा काय केलं, तुम्ही सर्व काही काय केलं हे सांग
सांगा की. तेव्हा खरं तर अनिशा म्हणत असते, ऐका ना, मी जरा बिजी आहे, तुम्हाला नंतर कॉल करू का, असं म्हणून फोन ठेवून देते. तेव्हा इथे अनिशा स्वतःच्याच मनाशी बोलत असते, काव्या तुझ्या अजूनही लक्षात काय येत नाही, पण हे लग्न असं म्हणून प्रश्नचिन्ह उभा केलेला असतो. आता इथे अनिशाने फोन ठेवल्यामुळे काव्या म्हणत असते, ही काय करते अशी पोरगी, आपण एवढं उत्साहाने बोलत होतो आणि हिने फोन कट केला. तेव्हा पार्थ म्हणत असतो, अहो असतील कशात बिजी, नका काळजी करू, नंतर करतील आपल्याला कॉल, असं इथे म्हटलेलं असतो. तेव्हा काव्या मात्र ह्या गोष्टीवर विचारच करत आता लग्नाचा विषय काढून हे सर्व काही बोलून अनिशाने ते प्रश्नचिन्ह मोठा उभा केलेलं असतो. नेमकं लग्नाचं काय आहे आणि कोणतं गुपित आहे हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला अजिबातच पाहायला विसरू नका. आता इथे पुढील भागात आपण पाहत असतो की नंदिनी वजनाच्या काट्यावर डोळे बंद करून उभा असते. तेव्हा जीवा म्हणतो असतो, अरे बापरे. तेव्हा नंदिनी म्हणते, खूप वाढले का हो. तेव्हा इथे जीवा म्हणतो, नाही नाही इतकं नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, म्हणजे वाढलंय तर मी तुम्हाला म्हटलं होतं माझं वजन वाढलंय, आता काय करायचं असं म्हणून टेन्शनमध्येच बसलेली असते. तेव्हा जीवा तिचं टेन्शन कमी करतो, वजनाच्या काट्यावर उभा राहतो आणि तिला देखील जवळ घेतो. म्हणजे एका वजनाच्या काट्यावर दोघे उभा असतात. आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, आपल्यातलं प्रेम वाढले, प्रेम दोघांचंही वाढले, वजनही दोघे मिळून कमी करूया, असंही ते नंदिनीला म्हणत असतो. म्हणजे काय, आपला जीवा नंदिनीला आता इथे एक्सरसाइजचे धडे देणार असतो. दोघे मिळून आता इथे वजन कमी करणार असतात. आजच्या पुरतं एवढंच. असे डेली मालिकेचे रिव्ह्यू जर तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.